जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे चैतन्य आत्मन हे चॅनल आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 121, वार शुक्रवार व तारीख आहे 1 मे 2026। आज आपला महाराष्ट्र दिन, आज आपण तो कामगार दिन म्हणून साजरा करतो। तेव्हा सर्वांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगतीत चुकून
मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील 4थ्या समासाचे, ज्याचे नाव आहे पाद सेवन भक्ती, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण उभी क्रमांक 11 ते उभी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण उभी क्रमांक 21 ते उभी क्रमांक 26 या 6 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन करणार आहोत. ओवी क्रमांक 26 ही या समासाची शेवटची ओवी आहे. तेव्हा आता आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटी तिसरी ओळ 20 या अंकानंतर या कारणी या शब्दाने सुरू होते. तर तिथूनच आपण आजच्या मराठीतील वाचनास सुरुवात करीत आहोत. या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे न प्रसंग बोलोची नये. सेवावे सद्गुरूचे चरण या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. देव ब्राह्मण महानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव, ऐसिये ठाई सद्भाव दृढ धरावा. हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षाया कारणे, परंतु सद्गुरु पाय सेवने या नाव पाद सेवन. पाद सेवन चौथी भक्ती पावन करीतसे त्रिजगती, जये करिता सायुज्य मुक्ती साधकास होई. मनोनी थोरांहुनी थोर चौथे भक्तीचा निर्धार, जये करिता पैल पार बहुत प्राणी पावती. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पाद सेवन भक्ती निरूपण नाम समास चतुर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता या ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद वाचूया. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटची ओळ 21 या अंकाने म्हणून ज्ञानमार्ग या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. म्हणून ज्ञानमार्ग म्हणजे सन्मार्ग कळण्यासाठी संत संगती धरावी. सत्संगाशिवाय परमार्थ प्राप्तीचे नावच नको. सद्गुरु चरणांची सेवा करणे याचे नाव पाद सेवन. अशा प्रकारे चौथ्या भक्तीचे हे लक्षण सांगितले. आता देव ब्राह्मण महात्मे पूज्य पुरुष ही सेवा करण्याची स्थाने आहेत. यांच्या ठाई हरिभजनोपाय सापडतो. त्यांच्याही ठिकाणी शुद्ध भाव बळकट ठेवावा. त्यांच्या ठाई सद्भावच ठेविला पाहिजे. पण हे जनरूढीचे लोकाचाराचे बोलणे लोकव्यवहार सांभाळला जावा म्हणून सांगितले. खरे बोलावयाचे म्हणजे सद्गुरु चरण सेवा, याचेच नाव पाद सेवन भक्ती. चौथी भक्ती पाद सेवन त्रैलोक्यास पावन करते व हिच्या योगाने साधकांस सायुज्य मुक्ती मिळते. यासाठी ही चौथी भक्ती थोराहून थोर निश्चय करून आहे. हिच्या योगाने पुष्कळ प्राणी भवसमुद्रातून पार गेले आहेत, भवनदी पार गेले आहेत. इति श्री दशक 4 समास 4. इथे 4थ्या दशकातील 4था समास समाप्त होत आहे. पुढील समासाचे वाचन आपण पुढील भागात करूया. आता आपण
कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण अगदी मन लावून आजच्या या ग्रंथ वाचनाचा आस्वाद घेतात त्याबद्दल आपणा सर्वांचे शतशः आभार. आपणा सर्वांना शतशः धन्यवाद. आणि एक नम्र विनंती, आपणा सर्वांना जर हे ग्रंथ वाचन आवडत असेल, रुचत असेल, थोडेफार ज्ञान आपणास या ग्रंथ वाचनातून मिळत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही कमेंट असेल, काही मत मांडवायचे असल्यास असे कमेंट मध्ये लिहा. ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.